पवित्र संस्काराला हालेलुया. आपण जिवंत परमेश्वराला टाळ्या वाजवत Praise the Lord. Hallelujah. येशू तुम्हा सर्वांना सांगत आहे की मी तुमचे सांभाळ केलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. प्रत्येकाच्या विषयी प्रभू ख्रिस्ताचा विशेष आठवण आहे. कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये, कुठल्या हालमध्ये, कशा पद्धतीने देवाने आपल्याला वाचवलं. त्यातील एक कारण आहे आपण परमेश्वराचे जाऊ. इस्रायल लोक हजाराने लाखाने आहेत, तरी त्यातील मोजके लोकांना परमेश्वराने विशेष प्रकारे निवडून बाजूला ठेवले. हालेलुया. हे परमेश्वराचा एक आशीर्वाद आहे, संरक्षण आहे. हालेलुया. म्हणून पवित्र ग्रंथ आपल्याला सांगत आहे परमेश्वरासाठी वाट पाहणारे जे लोक आहेत ते धन्य आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निरंतर आपल्या मनामध्ये आपल्याला माहिती पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ग्रंथ अध्याय 49 वचन संख्या 23. राजे बापा समान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील. ती तुला भूमीपर्यंत लावून नमन करतील, तुझ्या पायांची धूळ चाटतील. तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजित होत नाहीत असे तुला कळून येईल. माझे आस धरणारे जे मला शरण येत आहे, हालेलुया, ते लज्जित किंवा भज्जित होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये शेकडो लोक अनेक लोकांना तुच्छ लेखत असेल. प्रेज द लॉर्ड. तरी तुम्ही जर परमेश्वराच्या आगमनाचा वाट पाहणारा व्यक्ती आहे तर परमेश्वरासाठी जे कोणी वाट पाहत आहे त्यांना लज्जित भज्जित परमेश्वर होऊ देणार नाही. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला, परम पवित्र संस्काराला, हालेलुया. 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 प्रियानो, परमेश्वर नीतिमान आहे. जे कोणी परमेश्वराचे आहे ते लोक पवित्र भूमीला गेलेले लोक असे त्याचा अर्थ नाही. नीतिमान कोण आहे? जे पवित्र भूमीला जाऊन आले ते नीतिमान आहे असा अर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. नीतिमान कोण आहे? जे अनेक तीर्थस्थानामध्ये जाऊन आलेला आहे ते लोक नीतिमान आहे असा अर्थ नाही. हालेलुया. प्रत्येकाला ज्याचा त्याचा हक्क देणारा जे व्यक्ती आहे, प्रत्येकाला ज्याचा त्याचा हक्क देणारा जे व्यक्ती आहे
त्या व्यक्ती देवाच्या इच्छेनुसार नीतिमान आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. कधी-कधी रिट्रीटला आलेले काही लोकांनी मला बोललेलं आहे, फादर, माझा मोठा भाऊ सगळे जमीन घरदार सर्व स्वतःच्या म्हणून करून ठेवलेलं आहे, आम्हाला सांगत आहे बाहेर द्या. सर्व बोलून झाल्यावर सांगतात, फादर, ते लोक रोज आपला समजा व्हिडिओ ऐकत आहे. हालेलुया. रोज आपला समजा व्हिडिओ ऐकत आहे, रोज प्रार्थना करत आहे, रोज मिसाला जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण रोज प्रार्थना करताना, रोज मिसाला जाताना नीतिमान असलेले परमेश्वर आपल्याला नीतीचा मार्ग शिकवणार. प्रिय बहिणीनो, अनेक लोकांना वाटते मी भरपूर काय साठवून ठेवलं आणि मी ते माझ्या पोरांना आणि माझ्या पोरांच्या नावाने करून ठेवले तर मी जिंकलो, असे काही लोकांना वाटते. जगाचा इतिहास म्हणून एक गोष्ट आहे. या जगाचा इतिहास असा प्रकारे आहे, अनेक लोकांनी उच्च लेखलेले, टाकून दिलेले जे लोक आहेत ते लोक देवाच्या आशीर्वादाने वर वर आलेला आहे. जे कोणावर जुलूम करणारे, मनमानी करणारे, भावाला, बहिणीला, भावाच्या लेकरांना, बहिणीच्या लेकरांवर तुच्छ लेखणारा, हालेलुया, ज्यांचा त्यांचा हक्क त्यांना न देणारा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा एक ज्ञान आहे, देवाचा एक मार्ग आहे, त्या मार्गानुसार ते लोक वर नाही येणार. अशा कोणतरी आई वडील काहीतरी साठवून ठेवलेलं असेल तर ते पप्पा मम्मी पोरांसाठी विष साठवून ठेवलेलं आहे. ज्ञानी असलेली मुलं आई बाबांच्याकडून ते हक्क स्वीकार करण्यापेक्षा ज्ञानी असलेले मुलं सांगायला पाहिजे, पप्पा तू जे साठवून ठेवलं ते आम्हाला नको, कोणाला पाहिजे ते देऊ टाका. कारण पापाच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती आशीर्वाद होत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन सांगत आहे, तुम्ही परमेश्वरासाठी वाट पहा, परमेश्वराच्या आशीर्वादासाठी वाट पहा. हालेलुया. चुकीच्या मार्गासाठी धावपळ करण्यापेक्षा देवासाठी वाट पहा, देव येणार. जे लोक वाट पाहत आहे परमेश्वर त्यांना कधी निराश नाही करणार. कोणत्याही गोष्ट असू दे, हालेलुया, कोणत्याही गोष्ट असू दे, हालेलुया, चंचल न होता विश्वासाने वाट पाहायला पाहिजे. प्रभू तुम्हा बरोबर असो. मानेच्या भागामध्ये जितक्या लोकांना दुखणे आहे हात वर करा. हालेलुया. मानेचे भागामध्ये जितके लोकांना दुखणे आहे ते लोक हात वर करा. हालेलुया. ज्या लोकांच्या मानेचा दुखणे आता गेलेला आहे ते लोक हात वर करा. कोणाकोणाच्या मानेचा दुखणे होते ते देवाने आता बरे केलेलं आहे ते लोक हात वर करा. चांगला हात वर करा, पूर्ण हात वर करा. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah.
येशू, हालेलुया. अर्ध कंबर दुखत होते अशा अनेक लोकांना प्रभू आता आशीर्वाद करत आहे. छातीच्या वेगवेगळ्या भागामध्ये बुरगडीचं दुखणे, छातीचं दुखण्यावर अनेक लोकांना होते. त्यातील अनेकांना प्रभूने आता सोडलेलं आहे. हालेलुया. लघवीच्या संबंधातील इन्फेक्शन असलेल्या अनेक लोकांना प्रभूने त्या इन्फेक्शन पासून सुटका दिलेला आहे. हालेलुया. जबरदस्त घाबरत आहे अशा अनेक लोकांचा घबराहट 100% प्रभू ख्रिस्ताने आज दूर केलेला आहे. हालेलुया. पायाच्या, गुडघ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये एक शिर पकडल्यासारखा किंवा बंद झाल्यासारखा होऊन खूप दमवत आहे. अशा प्रकारे एक शिर कोणाला तरी त्रास देत असेल तर हात वर करा. असे कोणाला त्रास होत आहे? हालेलुया. विश्वास ठेवा, येशू तुम्हाला स्पर्श करत आहे म्हणून ते स्वीकार करा. अनेकांच्या गुडघ्याच्या वाटीच्या सराउंडिंग्स मध्ये असलेले जे दुखणे आहे ते गुडघ्याचा दुखणे अनेकांचा प्रभूने आता दूर केलेला आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला तरी अनेक लोकांनी मूर्खा म्हणून, गाढवा म्हणून वर हाक मारलेला आहे. तुम्ही आज त्या लोकांना मनापासून एक आशीर्वाद द्या. त्यांना तुम्ही आशीर्वाद कमी दिल्यामुळे तुम्हाला देव भरून आशीर्वाद देत आहे ते तुमच्यापर्यंत आलं नाही. जे कोणी तुम्हाला तुच्छ लेखून नेगेटिव्ह शब्दाने तुम्हाला हाक मारलेला आहे त्या सगळ्यांना परमेश्वरात त्यांना भरून आशीर्वाद दे. असा प्रकारे तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्यायला देवाने तुम्हाला हक्क दिलेला आहे. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. येशू तुम्हाला अनेक पटीने जास्त आशीर्वाद देणार. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.